खरंच कोण तोडतंय आकलेचे तारे? हे रोहित पवार आकलेचे तारे तोडतायत की सरकारमधले हे देवेंद्र फडणवीस आणि त्यांची जी सहकारी मंडळी ते आकलेचे तारे तोडतायत? का ती डीजीसीए आकलेचे तारे तोडते? काय मागणं आहे नेमकं रोहित पवार यांची? गेला 1 महिनाभर रोहित पवार हे रात्रंदिवस अजितदादांच्या अपघाताची चौकशी ही घातपाताच्या अँगल न व्हावी यासाठी झगडतायत. त्यांची मागणी चुकीची आहे हे एकदा सांगून टाका. जर ते खरोखर आकलेचे तारे तोडत असतील तर रोहित पवार यांची मागणी ही चुकीची आहे हे सरकारनं देवेंद्र फडणवीसांनी एकदा सांगून टाकावं. नाहीतर ते प्रफुल्ल पटेल, तटकरे, भुजबळ यांनी तरी म्हणावं. हरकत नाही की रोहित पवार यांची मागणी ही चुकीची आहे असं या एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं अथवा या भाजपनं देवेंद्र फडणवीसांनी सांगून टाकावं. पण अजितदादांच्या अपघाताची चौकशी ही घातपातांच्या अँगल न व्हावी. आणि ही केवळ रोहित पवारांची मागणी नाही हो. आज सर्वसामान्य कोणत्याही माणसाला विचारून बोलून पहा, तो अजितदादांचा अपघात झालाय असं म्हणायलाच तयार नाहीये. त्याच्या मनामध्ये कुठंतरी शंका आहे, संभ्रम आहे की अजितदादांचा घातपातच झालाय असं त्याला वाटतंय. मग या समाजाची मागणी जर रोहित पवार बोलत असतील तर त्याच्या विरोधामध्ये रोहित पवार हे आकलेचे तारे तोडतायत असं म्हणणं म्हणजे या गिरीश महाजनांनीच खरे आकलेचे तारे तोडलेत का? रोहित पवारांनी ज्या गोष्टी अगदी तांत्रिक विश्लेषणासह जगासमोर मांडल्या त्या गोष्टी चुकीच्या खोडून काढायच्या तर तुम्हाला त्या पद्धतीचा तेवढा अभ्यास करावा लागेल. तो अभ्यास न करता हे गिरीश महाजन असं काही बरळलं की त्या बोलण्याला काय म्हणावं, तो मंत्री आहे आणि कुठंतरी त्यांना एक संकटमोचक म्हणायचे त्या देवेंद्र फडणवीसांचा. का म्हणत होते कोणास ठाऊक. म्हणजे अगदी आडाण्यासारखं, एखाद्या निर्बुद्ध माणसासारखं त्यांनी रोहित पवारांना उद्देशून जे काही बोललं ते अगदी म्हणजे या सरकारची ध्येय धोरणं किंवा अजितदादांच्या अपघाताची चौकशी होणारच नाही, सरकारनं ते ठरवलंय हे दर्शविणारं त्यांचं विधान होतं. हे गिरीश महाजन म्हणतात की कुणी म्हणतंय विमानामध्ये स्फोटकं ठेवली, कुणी म्हणतं दादांचा अपघात नव्हता, तो घातपातच होता. रोहित पवारांनी असे आकलेचे तारे तोडू नयेत असं गिरीश महाजन म्हणाले. पण गिरीश महाजन, आकलेचे तारे कोण तोडतंय नीट पहा की अजितदादांच्या अपघाताची चौकशी ही त्यांचे सुपुत्र जय पवारांना सुद्धा हवी आहे. आणि त्यांच्या धर्मपत्नी सुनेत्रा पवार यांनी सुद्धा सीबीआय चौकशी व्हावी म्हणून सरकारकडे मागणी केली आहे. आणि त्यांचे जे 21 आमदार आहेत ते मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटणार आणि अजितदादांच्या अपघाताची चौकशी ही घातपाताच्या अँगलनं त्या दृष्टिकोनातून व्हावी अशी त्यांनी सुद्धा मागणी केली आहे. मग आकलेचे तारे जर रोहित पवार तोडत असतील तर ते संपूर्ण अजितदादाचं कुटुंब सुद्धा आकलेचे तारे तोडतंय असं तुम्हाला म्हणायचंय का हो? आकलेचे तारे तोडणं कशाला म्हणतात माहितीये का? आकलेचे तारे तोडणं म्हणजे या देवेंद्र फडणवीसांनी ठामपणे म्हणायला हवं होतं की या दादांच्या अपघाताची चौकशी ही रोहित पवार म्हणतायत त्या दृष्टिकोनातून आणि अगदी जलद पद्धतीनं अतिशय चांगल्या गतीनं होईल हे आश्वासन त्यांनी महाराष्ट्राला, रोहित पवारांना, अजितदादाच्या कुटुंबाला म्हणजे पवार कुटुंबियांना देणं आवश्यक होतं. ते देवेंद्र फडणवीस काय म्हणाले, रोहित पवारांनी आता पतंगबाजी बंद करावी. गिरीश महाजनजी याला म्हणतात आकलेचे तारे तोडणे. म्हणजे सत्तेवर आहात याचा अर्थ असा नाही होत की त्या जनभावना, लोकांच्या मनामध्ये काय चाललंय, लोकांच्या मनामध्ये शंका असतील, लोकांना वाटतंय आमचा विश्वासघात झालाय, दादांचा अपघात नसून घातपात आहे, तर त्याचं निरसन करणं सरकारची जबाबदारी आहे, इथल्या तपास यंत्रणांची जबाबदारी आहे. आणि मग रोहित पवार हे जर तशी मागणी करत असतील तर त्यांना तुम्ही अशा पद्धतीने बोलणार आहात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अनिल पाटील हे सुद्धा त्या रोहित पवारांना राजकारण करतायत म्हणून हिनवतायत.
आणि तुमच्याकडे जर काही पुरावे असतील तर त्या तपास यंत्रणाकडे द्या म्हणतायत. ह्या अनिल पाटील ज्या पद्धतीनं जी मागणी, अरे तुम्ही त्या अजितदादांच्या पक्षामध्ये आहे, खरी तर तुम्ही रोहित पवार मागणी करतायत ती तुम्ही करायला पाहिजे होती, आणि ती तुम्ही करत नाहीत ना, त्याला म्हणतात अकलेचे तारे तोडणं. आणि विशेष म्हणजे आणखी अकलेचे तारे तोडणं कशाला म्हणतात माहितीये का, की DGCA जे विमान कोसळलं ते विमान एका झाडाला धडकून कोसळलं, जे म्हणाले ना ते तपास एका प्राथमिक अहवाल, त्याला म्हणतात अकलेचे तारे तोडणे. त्या झाडाझुडपाला विमान लागलंच नाही, आणि ते तुमचेच जे तुम्हाला घरचा आहेर जो भेटला ते छगन भुजबळ म्हणाले बघा की हा DGCAचा अहवाल जो आहे, तपासणी अहवाल, हा त्रुटीपूर्ण आहे. मग तुम्ही का अकलेचे तारे तोडताय? रोहित पवार हे म्हणतायत की ह्या प्रफुल्ल पटेलांना सगळं माहिती आहे, म्हणजे या VK सिंगची चौकशी होणार नाही. सरकारला हा तपास नकोय. का नकोय? तर त्यामध्ये आणखी मोठी नावं निघतील की काय, अशी शंका. ती VSR कंपनी जर बंद करायची असेल तर या सरकारवरच मोठं संकट कोसळतंय की काय, अनेक नावं मोठी मोठी धेंड पुढे येतील की काय, अशी शंका आहे. आणि रोहित पवारांना ती सुद्धा शंका आहे की रोहित पवार म्हणतायत की प्रफुल्ल पटेल हे दादांचे जवळचे मित्र म्हणतायत, पण मग मात्र दादाची बाजू घेताना दिसत नाहीये, ते बोलत नाहीयेत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगावं की जे राममोहन नायडू जे आहेत ते एव्हिएशन मिनिस्टर, ते चंद्राबाबू नायडू हे त्या रोहित सिंगच्या राजस्थानमध्ये झालेल्या लग्नाला नव्हते. त्या VK सिंग बरोबर त्यांचे काहीच संबंध नाहीत. प्रफुल्ल पटेल कोण, ते शर्मा यांच्या सोबत होते, रोहित पवारांनी त्यांचं सुद्धा नाव घेतलं. मग या संदर्भामध्ये प्रफुल्ल पटेल यांना सगळं माहिती आहे, तर ते बोलत का नाहीयेत? याला म्हणतात अकलेचे तारे तोडणं. मौन राहणं म्हणजे दादांचा जो अपघात झालाय का घातपात झालाय, जर तो घातपात असेल तर त्याच्यावर पांघरून टाकण्याचा जो प्रयत्न केला जातो ना, त्याला म्हणतात अकलेचे तारे तोडणं. मग हे प्रफुल्ल पटेल यांना माहिती आहे याचा अर्थ काय निघतो, तर प्रफुल्ल पटेल हे बोलायला तयार नाहीयेत, अजितदादांची बाजू घ्यायला तयार नाहीयेत. आता तुम्ही म्हणाल एखाद्याच्या लग्नाला जाणं म्हणजे यामध्ये कसला आलाय प्रफुल्ल पटेलांचा सहभाग? नेमकं ते कोण, शर्मा आहेत, VK सिंग आहेत, राममोहन नायडू एव्हिएशन मिनिस्टर, यांचा सहभाग? अहो, त्यांचं त्यातनं नातं कळतं, नातं म्हणजे त्यांचे एवढे जवळकीचे संबंध जर असतील, स्नेहाचे, प्रेमाचे आणि आर्थिक हित संबंध अडकलेले असतील, तर ते VK सिंगला वाचवण्याचा प्रयत्न करणार नाहीत का? ही शंका रोहित पवारांना आहे, आणि त्या शंकेचं निरसन व्हावं म्हणून ते त्या प्रफुल्ल पटेलांना तुम्ही बोला, पत्रकार परिषद घ्या असं म्हणतायत. पण मग प्रफुल्ल पटेल बोलत नसतील तर या सरकारला या VK सिंग यांना वाचवायचंय का? आणि त्यासाठीच तर त्यांचा हा प्रयत्न चाललाय का? म्हणजे जर हे सुनील तटकरे, हे छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हे अनिल पाटील, ही जी मंडळी आहेत, ही आता एकमेव या रोहित पवारांवर तुटून पडली आहे. म्हणजे रोहित पवारांनी जी मागणी केली आहे ती महाराष्ट्राच्या जनभावना आहे, ती की दादांचा जो अपघात झालाय त्यामध्ये जे स्फोट झालेत एका पाठोपाठ एक, त्या दृष्टिकोनातून तिथं काही स्फोटकाचे अंश मिळाले का? एखादी NIA तिथं येऊन त्यांनी तिथले जे सॅम्पल आहेत कलेक्ट करून त्या अँगलनं तपास करावा. CID कडे प्रकरण गेलं, पण त्या CID समोर सुद्धा VK सिंग ज्या पद्धतीनं जातोय सामोर, त्याबद्दलही रोहित पवारांना शंका आहे. म्हणजे त्या तपास अधिकाऱ्यांवर ते शंका घेत नसले तरी VK सिंग यांना कुणीतरी मोठी धेंड वाचवतायत, हा आरोप आहे रोहित पवारांचा. आणि त्यासाठी ते अगदी महाराष्ट्रातून, म्हणजे उद्धव ठाकरे असतील, ते ममता बॅनर्जीला भेटण्याचा प्रयत्न असेल, किंवा त्या तुमच्या रोहित आपल्या त्या अरविंद केजरीवालला भेटले, त्याच्यानंतर ते आणि राहुल गांधींना भेटणार आहेत, म्हणजे देशातल्या त्या म्हणजे झारखंडमध्ये सुद्धा ते भेटणार आहेत. म्हणजे त्यांचा प्रयत्न काय आहे की देश पातळीवर हा जो धोका किंवा घातपाताचा शंका आहे त्यांना,
त्याच्याबद्दल त्यांना तपास व्हावा असं त्यांना वाटतं. आणि त्यांना वाटतं सुशांत सिंग राजपूतच्या संदर्भात सीबीआयची मागणी आली आणि त्या ज्या गतीनं तपास झाला त्या गतीनं अजितदादांचा तपास सीबीआयकडे तरी गेला म्हणतायत, करावा म्हणतायत. पण आज इतके दिवस झालं सीबीआय त्या प्रश्नावर थंड का आहे? का म्हणजे अजितदादांच्या अपघाताची चौकशी घातपाताच्या दृष्टिकोनातून होत नाहीये, ही शंका रोहित पवारांनाच नाहीये तर समग्र महाराष्ट्राला सुद्धा आहे. आणि मग जर आणि पुन्हा नंतर म्हणजे सत्तेमधलेच एकनाथ शिंदे यांचं विमान ज्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री असतात त्यावेळेस दावसला जाताना या VSR कंपनीचं विमान होतं. त्या इराक आणि इराणने ते उडवण्याची धमकी दिली होती. पुन्हा त्याला परत यावं लागलं आणि पुन्हा परवानग्या घेऊन जाव्या लागल्या होत्या. म्हणजे याचा अर्थ अजितदादांच्या संदर्भामध्ये हा असाच निष्काळजीपणा झालाय का? का तो जाणीवपूर्वक घातपात करण्याचा प्रयत्न केलाय? बरं, एकनाथ शिंदेच्या संदर्भात जे काही बोललं गेलं रोहित पवारांकडनं त्यावर सरकारकडनं काही स्पष्टीकरण आलं नाही आणि त्याला एकनाथ शिंदेंनी सुद्धा हे त्यांचं खोडून काढलं नाही रोहित पवारांचं म्हणणं. मग याचा अर्थ काय निघतो? याचा अर्थ एवढाच निघतो की या VSR कंपनीच्या माध्यमातून एकतर बड्या मोठ्या लोकांना जी काही त्यांची विमानं पुरवली जातात त्यामध्ये अक्षम्य असा म्हणजे निष्काळजीपणा आहे किंवा त्यांना एक घातपाताचं किंवा एक षडयंत्र म्हणून त्यांनी या गोष्टी केल्यात का? जय पवार यांची सुद्धा पत्रकार परिषद होणार होती पण ती सुद्धा काही कारणांना पुढे ढकलली आहे. म्हणजे या जय पवारांना सुद्धा ही चौकशी मागणी त्यांची सुद्धा हीच मागणी आहे. जी रोहित पवार मागणी करतात ना ती मागणी सगळ्यांची आहे. पण ही मागणी कुठेतरी या सरकारची नाही, सरकार गेंड्याच्या कातडीचं असतं म्हणतात. कोणतीही सत्ता ही गेंड्याच्या कातडीची असते, ती असंवेदनशील असते, तिला फार अगदी ठोसून उठवावं लागतं. पण ती देवेंद्र फडणवीस असतील, ही भाजपा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले हे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे असतील, हे अनिल पाटील असतील, भुजबळ असतील, यांना ही चौकशी का नकोय आणि हवी आहे तर त्या दृष्टिकोनातून ते दादांच्या अपघाताची चौकशी अगदी घातपाताच्या दृष्टिकोनातून व्हावी अशी ते मागणी का करत नाहीयेत? म्हणजे अकलेचे तारे तोडणं कशाला म्हणतात? म्हणजे खरंच हे रोहित पवार अकलेचे तारे तोडतायत की हे सरकार देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, हे अनिल पाटील, सुनील तटकरे, हे छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल हे अकलेचे तारे तोडतायत? याविषयी तुमचं काय मत आहे? कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.